महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा दिवस उजाडला आहे. नगर परिषद आणि नगर पंचायतीनंतर आता मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या महानगरपालिकांच्या निकालाने सर्वांचे डोळे फिरवले आहेत. संपूर्ण राज्यात भाजपने अक्षरशः मुसंडी मारली आहे. हाती आलेल्या अंतिम आकडेवारीनुसार राज्यातील 29 महापालिकांपैकी 19 ठिकाणी भाजपने एक हाती किंवा युतीसह सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक सारखी महत्वाची शहरं आता महायुतीच्या ताब्यात स्पष्टपणे दिसत आहेत. पण या निकालात काही सायलेंट किलर्स सुद्धा आहेत. लातूरमध्ये काँग्रेस वंचितची युती असो किंवा मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा उदय, हे निकाल खूप काही सांगून जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विभागवर प्रत्येक मोठ्या शहराचा निकाल पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्या शहराचा नंबर कधीही येऊ शकतो. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सुरुवात करूया देशाची आर्थिक राजधानी आणि सर्वात प्रतिष्ठित लढत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून, म्हणजेच बीएमसी. इथे एक ऐतिहासिक बदल घडलाय. गेल्या 25 वर्षांपासून असलेली ठाकरेंची एक हाती सत्ता उलथवून लावत भाजपने 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलाय. चला जरा आकडेवारी पाहूया. भाजप 89 जागा, उद्धव ठाकरे गट 65 जागा, शिंदे शिवसेना 29 जागा. आकडेवारी स्पष्ट सांगते, भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्याने त्यांनी मॅजिक फिगर पार केली आहे. मुंबईचा महापौर आता महायुतीचाच होणार हे निश्चित झाले. मनसेने 6 तर काँग्रेसने 24 जागांवर समाधान मानले. आता थोडं बाजूला जाऊया, ठाणे महानगरपालिकेकडे. इथे बालेकिल्ला कोणाचा या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी सणसणीत दिले. एकूण 131 जागांपैकी तब्बल 75 जागा जिंकत शिंदे गटाने एक हाती वर्चस्व सिद्ध केले. भाजपला इथे 28 जागा मिळाल्या आहेत, म्हणजेच ठाणे पूर्णपणे शिंदेंचंच राहिले आहे. त्यानंतर नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली. नवी मुंबईत गणेश नाईक आणि भाजपचं वर्चस्व कायम राहिले. भाजपने 111 पैकी 66 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. कल्याण डोंबिवलीत काटेकी टक्कर पाहायला मिळाली. शिवसेना शिंदे गट 52 आणि भाजप 51. इथे दोन्ही पक्ष जवळपास समसमान आहेत, पण मिळून त्यांची सत्ता नक्कीच येणार आहे. वसई विरारमध्ये मात्र भाईंचीच हवा. वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने 115 पैकी 71 जागा जिंकत भाजप आणि इतरांना धूळ चारली आहे. इथे मोदी लाट किंवा शिंदे फॅक्टर चालला नाही. आता वळूया राजकीय दृष्ट्या सर्वात जागृत अशा पश्चिम महाराष्ट्राकडे. इथे सर्वात मोठा धक्का पुण्यात बसलाय. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात भाजपने विरोधकांचा सुपडा साफ केलाय. एकूण 165 जागांपैकी भाजपने 119 जागा जिंकत रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 27 जागांवर समाधान मानावं लागलं. पुण्यात भाजपची ताकद किती वाढली हे यावरून स्पष्ट होतं. अजित दादांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्येही भाजपने गड राखलाय. 128 पैकी 74 जागा जिंकत भाजपने पुन्हा एकदा आपली पकड मजबूत केली आहे. तिथे राष्ट्रवादीला 37 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर आता जरा पश्चिम महाराष्ट्रातील इतर शहरांकडे लक्ष घालूया. सर्वप्रथम कोल्हापूर. इथे काँग्रेसने 34 जागा मिळवत चांगली लढत दिली, पण भाजप आणि शिंदे सेनेने महायुती म्हणून सत्तेच्या जवळ मजल मारली आहे. इथे अपक्ष आणि इतरांची भूमिका महत्वाची ठरेल. त्यानंतर द्वितीय सांगली, मिरज, कुपवाड. इथेही भाजपने 39 जागा मिळवत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना मागे टाकले. त्यानंतर तृतीय सोलापूर. सोलापुरात 113 जागांसाठी झालेल्या लढतीत भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलंय. आता जरा उत्तर महाराष्ट्राकडे लक्ष घालूया. सर्वप्रथम नाशिक. नाशिकमध्ये मनसे फॅक्टर चालला नाही आणि महाविकास आघाडी ही टिकली नाही. 122 पैकी 72 जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलंय. शिंदे गटाला 26 जागा मिळाल्या. त्यानंतर द्वितीय जळगाव आणि धुळे. या दोन्ही ठिकाणी गिरीश महाजन आणि स्थानिक नेत्यांच्या जोरावर भाजपने अनुक्रमे 75 पैकी बहुमत आणि 74 पैकी बहुमत मिळवत सत्ता राखली आहे. त्यानंतर तृतीय मालेगाव. इथे मात्र चित्र पूर्ण वेगळं आहे. इथे इस्लाम पार्टीने 35 जागा आणि एमआयएमने 21 जागा जिंकल्या आहेत. भाजप आणि काँग्रेसला इथे स्थान मिळालेले नाही. शेवटच्या टप्प्यात पाहूया विदर्भ आणि मराठवाड्याची स्थिती, जिथे काही धक्कादायक निकाल लागले आहे मित्रांनो.
सर्वप्रथम नागपूर. भाजपचा बालेकिल्ला आणि उपराजधानी असलेल्या नागपुरात भाजपने आपला गड अभेद्य ठेवलाय. 151 पैकी 102 जागा जिंकून विरोधकांना नामोहरम केलंय. काँग्रेसला 35 जागांवर समाधान मानावं लागलं. तर द्वितीय अमरावती आणि अकोला. अमरावतीत भाजपने 25 जागा जिंकल्या असल्या तरी स्थानिक आघाड्या आणि अपक्ष किंगमेकर आहेत. अकोल्यात मात्र भाजपने 38 जागांसह सत्ता खेचून आणली आहे. तर तृतीय चंद्रपूर. इथे काँग्रेसने 30 जागा जिंकत भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. इथे सत्ता स्थापनेसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. त्यानंतर चौथं मराठवाडा. मराठवाड्यात भाजपची लाट असली तरी 2 ठिकाणी वेगळे निकाल आहेत. त्यानंतर पाचवं छत्रपती संभाजीनगर. नामांतरानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. इथे भाजपने 58 जागा जिंकत शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या बालेकिल्ल्यात खिंडार पाडले. MIMने 33 जागा मिळवत आपलं अस्तित्व टिकवलंय. तर 6 लातूर. जिथे राज्यभर भाजपची लाट आहे तिथे लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येत 47 जागा जिंकल्या आहेत. भाजपला इथे फक्त 22 जागा मिळाल्या. देशमुखांचा गड शाबूत राहिला आहे. तर 7 परभणी. हे एकमेव शहर आहे जिथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 25 जागा जिंकत भाजप आणि राष्ट्रवादीला मागे टाकले. परभणी आजही ठाकरे ब्रँडवर विश्वास ठेवून आहे. त्यानंतर 8 नांदेड. अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात भाजपने 45 जागा जिंकत काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. तर मित्रांनो, हे होते राज्यातील 29 महानगरपालिकेचे सविस्तर निकाल. एकूणच सांगायचं तर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि ठाणे यांसारख्या मोठ्या शहरांनी भाजप महायुतीवर विश्वास दाखवला आहे. दुसरीकडे लातूरमध्ये काँग्रेस वंचित प्रयोग यशस्वी झालाय. तर मालेगाव आणि परभणीने आपले वेगळेपण जपले. या निकालांचा आगामी विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल हे पाहणं रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या शहरात आलेला हा निकाल योग्य आहे की अयोग्य? आणि तुमच्या शहराचा नवीन महापौर कोण असावा हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.